आमच्या रेवंडी गावातील शेतजमीन ही नापीक बनत चाललेली आहे। आमच्या रेवंडी गावातील विहिरी, या गोड्या पाण्याच्या विहिरी आता खारट होत आहे। आता 8-10 दिवस आमच्या रेवंडी गावाचं नाव बदनाम होत आहे। आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायाचं वाकून, अशी ह्या तहसीलवाडीची परिस्थिती आहे। तोंडवळी गाव आहे, ह्यांच्या गावामध्ये वाळू उत्खनन अनधिकृतपणे चालू आहे आणि ते आमच्या रेवंडी गावावर ढकलत आहेत। तहसीलमधून खूप साऱ्या बोटी जमाव करून येतात आणि तिथे येऊन थांबलेले असतात। त्यांना विचारणा करण्यात आली की तुमचं काय प्रॉब्लेम आहे, काय प्रश्न काय आहे, तुम्ही इथे काय एवढा जमाव करता, तर त्याची उत्तरं दिली जात नाही। एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आमच्या रेवंडी खाडीमध्ये सर्जेगड ते शेलठी या दरम्याने बराचसा वाळू सदृश्य गाळ साचलेला आहे आणि त्या गाळामुळे आमच्या रेवंडी गावातील शेतजमीन ही नापीक बनत चाललेली आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या रेवंडी गावातील विहिरी, ह्या गोड्या पाण्याच्या विहिरी आता खारट होत आहेत आणि त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी सर्व रेवंडी गावातील ग्रामस्थ आज उपस्थित आहोत। त्याचप्रमाणे आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की आमच्या गावामध्ये एक जेटी आम्ही बांधलेली होती 8-10 वर्षापूर्वी आणि ती प्रवासी जेटी म्हणून या ठिकाणी बांधलेली आहे आणि या प्रवासी जेटीचा अनधिकृतपणे वापर चालू आहे मासे उतरवण्यासाठी। तो बंद होण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीमार्फत एक निवेदन दिलेलं आहे। अशी 2 निवेदनं आणि एक आम्ही वाळू सदृश्य गाळ जर शासनाने काढला नाही तर आम्ही 8 दिवसामध्ये उपोषणाचा निर्णय या ठिकाणी त्यांना दिलेला आहे की आम्ही जर तुम्ही टेंडर वगैरे किंवा गाळ उपसा नाही केला तर आम्ही या ठिकाणी उपोषणात बसणार, असे 3 निवेदनं आम्ही या ठिकाणी रेवंडी ग्रामस्थ घेऊन आलेलो आहे। कारण आता 8-10 दिवस आमच्या रेवंडी गावाचं नाव बदनाम होत आहे आणि हे समोरचा जी वाडी आहे, तहसीलवाडी तोंडवळी गावाची एक वाडी आहे ती, आणि ते आमचं फुकट रेवंडी गावचं नाव बदनाम करत आहेत आणि त्यासाठी आम्ही हे सर्व परिस्थिती तहसीलदारांच्या कानावर घालण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। आज हे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायाचं वाकून, अशी ह्या तहसीलवाडीची परिस्थिती आहे। कारण ह्यांच्या गावामध्ये, तोंडवळी गाव आहे, ह्यांच्या गावामध्ये वाळू उत्खनन अनधिकृतपणे चालू आहे आणि ते आमच्या रेवंडी गावावर ढकलत आहेत आणि यासाठी आम्ही निदर्शनास आणण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करून जावा। 30-25 बोटी ह्यांच्या गावामध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा करत आहेत आणि हे रेवंडी गावावर या ठिकाणी आमच्या नाव बदनाम करत आहेत। त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तर आज आम्ही रेवंडीतील सर्व ग्रामस्थ मिळून ते तहसील साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आज जे पूर्ण खाडीचं खारं पाणी आमच्या शेतजमीनमध्ये घुसून आमच्या जमिनीमध्ये पूर्ण कांदळवन उभं राहिलेलं आहे आणि कांदळवन एकदा एका जमिनीमध्ये गेल्यानंतर ती जमीन नापीक होते किंवा ती जमीन त्या मालकापर्यंत दिलीसुद्धा जात नाही, त्या प्रशासनाचा अधिकार असतो। असं असताना सुद्धा हे लोक आमच्यावरती बरेचसे दबाव आणून आमच्या या रेवंडी गावावरती एक संकट निर्माण करत आहेत। आज आमचे प्रत्येक कुटुंब हा एक शेतकरी आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही काही जण तर उदरनिर्वाहासाठी अनेक ठिकाणी मेहनतीची कामं करत आहोत। तर कांदळवन हा मोठा आमचा गावचा विषय असून सदृश्य उपसावना हे अत्यंत महत्त्वाचं आहे, असं आमचं सगळ्यांचं मत आहे। धन्यवाद। मी रेवंडी गावची उपसरपंच आणि सदस्य आणि इतर ग्रामस्थ आम्ही इथे उपस्थित आहोत। आम्हाला तोंडवळी गाव येथे तहसीलवाडी इथून मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। आमची रेवंडीची जी जेटी आहे त्या ठिकाणी तहसीलमधून खूप साऱ्या बोटी जमाव करून येतात आणि तिथे येऊन थांबलेले असतात। त्यांना विचारणा करण्यात आली की तुमचं काय प्रॉब्लेम आहे, काय प्रश्न काय आहे, तुम्ही इथे काय एवढा जमाव करता, तर त्याची उत्तरं दिली जात नाही। एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। प्रशासनाचे कर्मचारी वगैरे सर्व उपस्थित असूनही ते कोणालाही घाबरत नाहीत आणि त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। सदर प्रशासनाने लवकरात लवकर त्यावर निर्णय घ्यावा, कारण की त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे, आमच्यावर दबाव आणला जात आहे आणि त्यामुळे गावामध्ये एक भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे आमच्या गावाची, ही रेवंडी गावाची खूप बदनामी केली जात आहे, जे की आम्ही काहीच केलेलं नाही आहे किंवा अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीरपणे आम्ही कुठलाही व्यवहार इथे केलेला नाही आहे। उलट आमच्याकडून त्यांना होईल तितका सपोर्ट आम्ही त्यांना केलेला आहे, पण तरीही त्यांच्याकडून आम्हाला दबाव आणला जातो, आमच्यावर
एक प्रेशर आणलं जातं. त्या दिवशीही ते बोटीतून भरपूर सारी माणसं घेऊन आली. त्यातून त्यांना आमच्यावर जबरदस्ती करायची होती की हल्ला करायचा होता, पण प्रसंगाने तिकडे पोलीस कर्मचारी उपलब्ध होते, पोलीस होते, त्याच्यामुळे आमचा जीव वाचलेला आहे. आणि ह्या पुढे पण हे जर असंच चालू असेल तर आम्ही येत्या 8 दिवसामध्ये आमरण उपोषणाला बसणार आहोत. आणि ह्याचे सर्व जबाबदार ही तळाशी गाव असेल, हे यांनी नमूद केलेलं आहे. आम्ही या 8 ते 15 दिवसात आम्हाला खूप भरपूर त्रास दिला जातोय. तहसील गावातून आम्हाला भरपूर त्रास दिला जातो. नाहक आमची बदनामी केली जाते. कुठेतरी मीडियावर काय रेवंडी म्हणजे कशी विलन आहे हेच दाखवलं जाते रेवंडीवर. तर असं प्रत्यक्षात असं नसून तहसील गाव हे वाडी आहे आणि तहसील गावाची ग्रामपंचायत आहे तोंडवडी, त्यांच्याच गावात जवळजवळ 35 ते 40 बोटी आज वाळू तिकडे काय हे करतायत, गाळ किंवा वाळू काढतायत ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की दबाव याच्यासाठी आणला जातो की काही महिन्यापूर्वी एक गोष्ट घडलेली 1 वर्षापूर्वी, तर त्या गोष्टीसाठी ते आमच्यावर दबाव आणतात. ती गोष्ट ते करावी. आमची ती गोष्ट आम्ही लवकरच तुमच्या समोर आम्ही आणू. 2-4 दिवसात ती आम्ही गोष्ट तुमच्या समोर आणू.